यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। त्यापैकी आर्णी विधानसभा मतदारसंघ सध्या भलत्या कारणाने चर्चेत आहे। ते म्हणजे काँग्रेसकडून जितेंद्र शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि जितेंद्र शिवाजीराव मोघे सर्वात तरुण चेहरा ठरलेला आहे, त्यामुळे ते आर्णी मतदारसंघ चर्चेत आहे। माझ्यासोबत थेट या विषयावर बोलण्यासाठी जितेंद्र मोघे आहेत। भाऊ, तुम्ही मतदारसंघात फिरताना गावगाडे तांड्यामध्ये फिरताय, तुम्हाला मतदारांचं कोणते प्रश्न उपस्थित केले जाते, काय अडचणी दिसून येत आहेत? या मतदारसंघामध्ये फिरताना हा मतदारसंघ प्रामुख्याने शेतकरी वर्गाचा असलेला हा मतदारसंघ आहे आणि प्रामुख्याने आज या मतदारसंघामध्ये मला जे समस्या दिसतात त्याच्यामध्ये शेतीला जो भाव आहे तो बिलकुल भेटत नाही। जे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा कापसाला जो भाव होता तो 10,000च्या वर होता आणि आजच्या घडीला आपल्याला सर्वांना माहिती, तर सर्व शेतकरी मंडळी इथं बसून आहे, तर शेतकरी मंडळींना आपण जरी विचारलं तर कापसाला जो भाव आहे तो 6,600 6,500 एवढा भेटून राहिला। सोयाबीनलाही जो भाव आहे तो 3,200 एवढाच भेटून राहिला। तर प्रामुख्याने या ज्या समस्या या मतदारसंघामध्ये शेतीचा भाव जो आहे ते ठरत आहे। या व्यतिरिक्त अनेक समस्या आहे। नक्कीच गेल्या 10 वर्षापासून आर्णी विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेने मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे। तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आहेत, काय परिस्थिती वाटते, नेमकं तुमच्यासमोर कुठली आव्हाने आहेत? खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये मी फिरत असताना जे काही इथं शेतकरी मंडळी भेटत आहे आणि आव्हाने म्हणजे या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये इतका विकासाचा बॅकलॉग झालेला आहे की जे इथं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत होते ते साधारण गावामध्ये भेटही नव्हते देत आणि म्हणून भेटच जेव्हा इथल्या गावकऱ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत नव्हती होत तर मग त्यांची समस्या सोडवण्याचा तर खूप दूरचा विषय आहे। इथल्या पांदन रस्त्याच्या समस्या आहे, MSCBच्या खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे या मतदारसंघामध्ये। त्या व्यतिरिक्त ऑफिसेसमध्ये, सरकारी ऑफिसमध्ये जितके शेतकरी आहे, इथले सर्वसामान्य लोक आहे, त्यांची हेळसांड होताना खूप मोठ्या प्रमाणात इथं दिसत आहे। या समस्या खूप मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये पाहायला भेटतात। तुम्ही कदाचित जनतेनं तुमच्या बाजूनं कौल दिला, तर तुम्ही नेमक्या या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्याच्या दृष्टिकोनातून काय तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना आहे? निश्चितपणे मला जर या मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या 20 नोव्हेंबरला इलेक्शनमध्ये आपल्या या मतदारसंघामधील सर्व लोकांचा जर आशीर्वाद लाभला आणि त्यांची जर साथ लाभली तर मला वाटते की या मतदारसंघामध्ये खूप काय करण्यासारखा आहे। गेल्या 10 वर्षाचा बॅकलॉग प्रामुख्याने भरून काढण्यासाठी इथं खूप मोठा स्कोप आहे। साधारण रस्ते असो, पांदन रस्ते असो किंवा इलेक्ट्रिसिटीचे विषय असो, इथल्या बऱ्याच बँका आहे त्या कर्जमाफीचे सर्व क्रायटेरिया असूनही लोकांना, शेतकऱ्यांना त्रास देतात। तर इथं अनेक काम करण्यासाठी फुल स्कोप आहे आणि गेल्या 10 वर्षाचा बॅकलॉग निश्चितपणे मी भरून काढल असं एक मी विचार केलेला आहे। मी निश्चितपणे या सर्व लोकांची साथ भेटली तर या मतदारसंघामध्ये चांगला विकास करून दाखवण्याची मी निश्चितपणे ठरवलेली आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।